नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटो ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण चॅनलवरती ब्रेझाचा LXi पेट्रोलमध्ये मॉडेल घेऊन आलेलो आहे, ज्याचं वॉकरन रिव्ह्यू आणि फर्स्ट इम्प्रेशन तुम्हाला बघायला भेटतील। या गाडीचे ऑन रोड किंमत जवळजवळ 9.5-10 पर्यंत जाते। 8,26,000 एक शोरूम प्राइस चालू आहे GST 2.0 नंतर। LXi मध्ये तुम्हाला खूप सारे म्हणजे एक्स्ट्रा फीचर्स भेटतात, जे की बाकी कोणत्याच कॉम्पॅक्ट SUV मध्ये भेटत नाही। जसं की तुम्हाला बेस मॉडेलपासून 16 इंचचे टायर बघायला भेटतात, जे XUV3 एक्सो नेक्सॉन झालं त्यांना बेस मॉडेलला तुम्हाला 15 इंचचे टायर भेटतात आणि अप्पर मॉडेलमध्ये तुम्हाला 16। तसं याचं बेस मॉडेलपासून स्टार्टिंग होते। त्यानंतर फ्रंटला जर बघितलं आपण तर इथे सुझुकीचा लोगो येतो, त्यानंतर क्रोम हँड आणि इथे सिल्वर हँडल येतो। त्यानंतर बंपर आहे ब्लॅक कलरमध्ये। इथे जर आलं तर प्रोजेक्टरमध्ये हेडलाईट आलेली आहे। थ्रो ठीकठाक आहे, म्हणजे तुम्हाला फॉग लॅम्प या मॉडेलमध्ये येत नाही। त्यानंतर साईडला जर आलं तर MRFचे टायर देण्यात आलेले आहे। 215/60 R16 टायर साईजची आहे। 16 इंची टायर आपल्याला बघायला भेटतात। या मॉडेलमध्ये तुम्हाला व्हील कवर पण येत नाही, साधे स्टील व्हील येतात, जे की चेंज केलेले आहेत ॲक्सेसरीमध्ये। त्यानंतर इथे जर आलं तर या मॉडेलमध्ये सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह जे आहे ते मिररवरती इंडिकेटर देण्यात आलेले आहे, जे की बऱ्यापैकी बेस मॉडेलमध्ये फेंडरवरती येतं, तसं मारुती ब्रेझामध्ये डायरेक्ट मिररवरती येतं। त्यानंतर साईड प्रोफाईल जर पाहिली तर अशी काही येते गाडीची। इकडून जर पाहिलं डायमेन्शन पण आपल्या मॉडेल बघायला भेटतील, स्क्रीनवरती डायमेन्शन दाखवलेस। त्यानंतर क्लॅडिंग आणि बाकी इकडे जर पाहिलं तर फ्यूल लीड वगैरे येते। आतमध्ये जर आपण बघितलं ना तर 6 एअरबॅग स्टँडर्ड करण्यात आलेले आहेत या मॉडेलमध्ये। इथे जर बघितलं तर डोरवरती ऑल 4 पॉवर विंडो येतात बेस मॉडेलपासूनच। त्यानंतर ब्लॅकमध्ये डोर हँडल लॉकसाठी ट्विटरसाठी पोर्शन देण्यात आलेले आहे। ट्विटर स्पीकर या गाडीमध्ये येत नाही, बॉटल होल्डर वगैरे। तर ऑल 4 पॉवर विंडो, त्यानंतर विंडो लॉक, पॉवर अनलॉक लॉक आणि मिरर ॲडजस्ट करण्याचं पण ऑप्शन आपल्याला देण्यात आलेलं आहे। मिरर फोल्ड होत नाही, फक्त ॲडजस्ट करता येतात। त्यानंतर इथे जर बघितलं तर खाली डेट पेडल पण देण्यात आलेला आहे, जो की गरजेचा असतो। त्यानंतर या मॉडेलमध्ये तुम्हाला असं काही टेकोमीटर वगैरे बघायला भेटतं, जे की RPM मीटर आणि स्पीडोमीटर। डिजिटल कन्सोल पण आहे, त्यात तुम्हाला ॲव्हरेज वगैरे शो करतं। त्यानंतर डी कट स्टेअरिंग व्हील। इथे जर बघितलं तर ट्रॅक्शन कंट्रोल, हेडलाईट लेवल। त्यानंतर इथे की इन्सर्टसाठी नॉर्मल की येते, बेसिक की। त्यानंतर बोनट ओपनिंगसाठी हुड, पेट्रोलसाठी फ्यूल लीड ओपनिंग करायला आपल्याला याचं स्पीकरचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे, स्पीकर आणि ट्विटरला पोर्शन। पण त्यात ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता। नॉर्मली गाडीमध्ये स्पीकर आणि ट्विटर येत नाही। त्यानंतर स्क्रीन पण नाही देण्यात आलेली। इथे जर पाहिलं तर AC व्हेंट आणि हॅझार्डचं ऑप्शन, मॅन्युअल AC येतो गाडीमध्ये। त्यानंतर 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी अवेलेबल आहे। इथे जर पाहिलं तर तुम्हाला आर्मरेस्ट भेटत नाही, हँडरेस्ट वगैरे। पार्किंग ब्रेक 12 व्होल्टचं 120 वॅटचं पॉवर आउटलेट बघायला भेटतं। USB टाईप A टाईप C काही नाही आहे। मागे जर पाहिलं तर AC व्हेंट बघायला भेटतो, चार्जिंग सॉकेट अवेलेबल नाही आहे। इथे जर वरती पाहिलं तर मॅन्युअलमध्ये IRVM, ऑटो डिमिंग नाही आहे। त्यानंतर ग्लोव बॉक्स डिसेंट आहे, बॉटल होल्डर वगैरे चारी पण डोअरमध्ये बघायला भेटतात। तर डोअरचं ब्लॅकमध्ये डोअर हँडल येतं। तर बॅक प्रोफाईलला जर आलं, LXi पेट्रोल मॉडेल आहे। बॅक प्रोफाईलला जर आलं तर माझ्या हाईटनुसार फ्रंट सीट ॲडजस्ट केलं आहे। बॅकची जर लेंथ बघितली तर भरपूर असं लेग रूम बघायला भेटतो, हेडरूम पण खूप आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे। त्यानंतर बॅकला पॉवर आउटलेट नाही, AC व्हेंट बघायला भेटतो या मॉडेलमध्ये। त्यानंतर सीट पण आपल्याला फॅब्रिक टाईप बघायला भेटतात। इथे पुढे आपल्याला लाईटचं ऑप्शन नाही, केबिन लाईट फक्त मागे देण्यात आलेली आहे, जी की ठीकठाक आहे, म्हणजे हॅलोजन आहे। त्यानंतर बॅकला जर आलं तर आपल्याला बॅक प्रोफाईलला जर आलं तर वरती शार्प पिन अँटेना बघायला भेटतो। त्यानंतर रिअर हाय माउंट स्टॉप लॅम्प। इथे जर पाहिलं तर सुझुकीचा लोगो, ब्रेझाची बॅजिंग। त्यानंतर लाईटमध्ये जर पाहिलं तर LED मध्ये ब्रेक लाईट आहे आणि इंडिकेटर आपल्याला नॉर्मल बघायला भेटतात। त्यानंतर 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि रिफ्लेक्टर वगैरे खाली येतात। त्यानंतर मॅसिव्ह असं बूट स्पेस बघायला भेटतो, 328 लिटरचा। विदाऊट CNG मध्ये जर घेतली तुम्ही LXi पेट्रोल, प्युअर पेट्रोल आहे,
60-40 स्प्लिट सीट आपल्याला बघायला भेटतात बेस मॉडेलपासून, जे की याचा ब्रेझाचा ॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर जर पाहिलं तर टूल किट वगैरे इथं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर स्टेपनी पण तुम्हाला 16 इंचची बघायला भेटते. गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स जर बघितलं तर 198 mm चा ग्राउंड क्लिअरन्स बघायला भेटतो, जो की जवळजवळ 200 mm झाला. नॉर्मली ठीक आहे, म्हणजे SUV साठी भरपूर असा ग्राउंड क्लिअरन्स आहे. गाडी टेकण्याचे चान्सेस तर कमीच आहेत. त्यानंतर गाडीचे फ्रंटला जर पाहिले तर कॉईल स्प्रिंगचे सस्पेन्शन बघायला भेटतात आणि बॅकसाठी तुम्हाला ट्विस्ट बीम सस्पेन्शन सेटअप देण्यात आलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला तर तुम्हाला नक्की लाईक करा. जर पॉवर कॉन्फिगरेशन बघितले तर 101 BHPचं पॉवर आणि 136 न्यूटन मीटरचा टॉर्क बघायला भेटतो. ज्यातनं कंपनी आपल्याला 19 पॉईंट काहीतरी कंपनी मायलेज क्लेम करते, जे की ठीकठाक देते. म्हणजे जर नॉर्मल तुम्ही सिटी ड्राईव्ह वगैरे केली तर 15-16चं आणि हायवेला 17-18चं देऊन जाईल. मारुती मायलेजसाठीच मानली जाते. 1.5 लिटरचं 4 सिलेंडर इंजिन बघायला भेटतं, जे की K15 सिरीजचं इंजिन आहे. रिलायबल इंजिन आहे या गाडीमध्ये. तर कसा वाटला तुम्हाला हा वॉक अराउंड रिव्ह्यू मारुती विटारा ब्रेझा LXi पेट्रोल मॉडेलचा? नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.